नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निवडणुकांचे निकाल काल लागलेले आहेत आणि जे व्हायचे ते आकडे समोर आलेले आहेत आणि ज्या पद्धतीत आकडे आलेत ते जर बारकाईने तुम्ही अभ्यास केले तर महाविकास आघाडीला अजितदादांपेक्षा जास्त आमदार मिळालेत. तीन पक्षांना एकत्र मी सांगतोय, शिवसेना, उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिघांना मिळून जितके आमदार एकत्रित मिळालेत महाविकास आघाडी म्हणून, ते अजितदादांच्या काय असतील 36-40 त्यापेक्षा जास्त आहेत. पण एकनाथ शिंदेना मिळालेल्या आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी आहे. थोडक्यात महाविकास आघाडीची खरी लढत ही एकनाथ शिंदे यांच्या बरोबर झाली किंवा अजितदादा यांच्या बरोबर झाली, की अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचे जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या स्पर्धेत आपण मोठं आहोत एवढं पण सिद्ध करायची लढत द्यावी लागली. भाजपला हरवणं दूर दूरची गोष्ट आहे, फार दूरची गोष्ट आहे. या तीन पक्षांना एकत्र येऊन अजितदादांना मागे टाकता आलं. राष्ट्रवादी अधिकृत जो पक्ष आहे, ज्याची निशाणी घड्याळ निशाणी आहे, त्या पक्षाला मागे टाकणं हे महाविकास आघाडीला शक्य झालं. तीन पक्षांना एकत्र मिळून अजितदादांना मागे टाकलं. पण एकनाथ शिंदेना मागे टाकणं शक्य झालं नाही. एकनाथ शिंदेचे आमदार एकूण महाविकास आघाडीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ही जी निवडणूक विधानसभेची झाली, जिचे निकाल मतमोजणीनंतर काल जाहीर करण्यात आले, त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर भाजप आहे, 133-34 काय असतील ते. दुसऱ्या क्रमांकावर 55-57 आमदार एकनाथ शिंदे यांचे आहे. तिसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडी आहे, 45-47 वगैरे. आणि चौथ्या क्रमांकावर अजितदादा आहेत. पक्षवार बघायला गेलं तर पक्षाच्या क्रमामध्ये तिसऱ्या क्रमांकावर अजितदादा येतील, चौथ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे, पाचव्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आणि सहाव्या क्रमांकावर शरद पवार राष्ट्रवादी. गंमत अशी मित्रांनो, माझा विषय आजचा वेगळा आहे की जी महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणाच्या काँग्रेस नेत्यांसारखी वागत होती. तुम्हाला माहिती आहे ना, हरियाणामध्ये सुद्धा लोकसभेत 10 पैकी 5 जागा काँग्रेसला मिळाल्या, पण त्या 5 जागा भाजपने गमावलेल्या होत्या. आणि त्या गमावताना भाजपचा आपण पराभव केला आणि आता काँग्रेसचं सरकार येणार 10 वर्षानंतर. परत हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येणार आणि ते येणार याच्यावर चारी बाजूने शिक्कामोर्तब होत असल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये हाणामारी सुरू झाली होती. मुख्यमंत्री कोण होणार? 10 वर्ष मुख्यमंत्री असलेले भूपिंदर सिंग हुड्डा, आपला मुलगा दीपिंदर सिंग हुड्डा याला मुख्यमंत्री करण्यासाठी धडपडत होते. तर त्यांचा पाय ओढायला प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या कुमारी शैलजा टपलेल्या होत्या आणि विधानसभा किंवा लोकसभा कधीही जिंकू न शकलेले सुरजेवाला हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. आणि त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे आणि म्हणून दुसऱ्याला मुख्यमंत्री पद मिळता कामा नये, यासाठी काँग्रेसमधले 3 गट किंवा 3 नेते एकमेकांच्या टांगा ओढत होते. थोडक्यात हरियाणाच्या 4 महिन्यात झालेल्या ज्या विधानसभा निवडणुका होत्या त्यामध्ये हरियाणा काँग्रेसमध्ये 3-3 भावी मुख्यमंत्री होते. पण मुख्यमंत्री होण्यासाठी कमीत कमी 46 आमदार आले पाहिजेत आणि ते 46 आमदार आपल्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत, कारण विधानसभेची सदस्य संख्या 90 आहे. आणि त्यामुळे कमीत कमी 45-46 आमदार
हे नुसते काँग्रेस पक्षाचे येऊन चालणार नाहीत, ते आपल्या मागे उभे राहिले पाहिजे. याची ना सुरजेवालांना परवा होती, ना कुमारी शैलजांना होती, ना तुमच्या भूपिंदर हुड्डांना होती. आणि त्यामुळे 46 आमदार निवडून आणल्यानंतर किंवा 46 पेक्षा अधिक मग एकमेकांचे पाय ओढायचे याचं भान त्यांना राहिलं नाही. म्हणून निवडणुकीतच एकमेकांचे पाठीराखे ठरू शकतील, त्यांना तिकीटच मिळू नये, आणि तिकीट मिळालं तर आपल्या प्रतिस्पर्ध्याचे आमदार प्रत्यक्ष निवडणुकीत पराभूत कसे होतील यासाठीचे डावपेच काँग्रेस पक्षातच खेळले जात होते. कारण लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी मोदींचा अहंकार मोडून काढला होता, आणि जो अहंकार राष्ट्रीय राजकारणात मोडून काढला त्याला हरियाणात स्थान नाही अशा निष्कर्षाप्रत सगळे बुद्धिजीवी आलेले होते. अर्थात बुद्धिजीवी म्हटल्यावर सेक्युलर, लिबरल. पण गंमत अशी होती की हे सगळे भावी मुख्यमंत्री एकमेकांच्या टांगा ओढत बसले आणि बहुमत मिळवायचं असतं हे विसरून गेले. त्यामुळेच बघता बघता काँग्रेसचा पराभव झाला. विजयाच्या तोंडातून काँग्रेसने पराभव खेचून आणला. विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणला, असं जे काही म्हटलं जातं तसा काँग्रेसचा पराभव झाला. आणि भाजप लागोपाठ तिसऱ्यांदा हरियाणात सरकार बनवून गेला. त्यापासून काहीतरी धडा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या 1.5 महिन्यात घेतला असता तर आज इतकी महाराष्ट्रात काँग्रेसची, महाविकास आघाडीची, उद्धव ठाकरेंची आणि शरद पवारांची लाजिरवाणी अवस्था झाली नसती. एक आहे काँग्रेस किंवा शरद पवार हे योग्य बोलत होते की मुख्यमंत्री पदाचा विषय हा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर असतो. पण हेच हरियाणातल्या काँग्रेस नेत्यांना कळलं नव्हतं. इथले काँग्रेसवाले बोलत होते कारण त्यांना उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करायचं नव्हतं. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे हट्ट धरून बसले होते की निकाला नाही, जागा वाटपापूर्वीच, निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करा. त्यांचे लाडके नेते, विधान परिषदेतले विरोधी नेते अंबादास दानवे म्हणाले होते महाविकास आघाडीचं सरकार आलं तर निदान 1 दिवसासाठी तरी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करा. काय काय चाललं होतं बघा. पण मुख्यमंत्री पदासाठी विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा लागतो. महाराष्ट्रामध्ये, हरियाणामध्ये तो 90 मध्ये 46 असेल तर महाराष्ट्रामध्ये 288 मध्ये 145 हा आकडा लागतो. याची फिकीर कोणाला होती? बरं, ही गोष्ट ही हरियाणाच्या नंतरची नाहीये. गेले 1.5 वर्ष, विधानसभा काय सोडा, लोकसभा निवडणुकीच्या 1 वर्ष आधीपासून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदाची शर्यत चालू होती. नाना पटोले आठवतात तुम्हाला? मी आठवतात एवढ्यासाठी म्हणतो की आता ते विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या बालेकिल्ल्यात मतदारसंघात पराभूत झाले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर नाना पटोले आपण मुख्यमंत्री झालोय अशा थाटातच वागत आणि बोलत होते. त्यांच्या मुलीने तर आपलेच बाबा मुख्यमंत्री होणार हे सुद्धा सांगून टाकलं होतं. दुसरीकडे पृथ्वीराज बाबा त्यांनीच हा मुख्यमंत्री पदाचा वाद सुरू केला होता. माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा महाविकास आघाडीने लोकसभेत चांगलं यश मिळवलं आणि आता विधानसभेच्या निकालात महाविकास आघाडी सत्तेत येणार हा विषय झाला. आणि त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे आपलं नाव जाहीर करा म्हणून हट्ट धरून बसले तेव्हा पहिलं या वादाला तोंड फोडणारे पृथ्वीराज बाबा चव्हाण होते. त्यांनी सांगितलं आधी कधी काँग्रेस पक्ष कधीही मुख्यमंत्री पदाचं नाव आधी जाहीर करत नाही.
आणि काँग्रेस करत नसल्यामुळे काँग्रेस ज्या आघाडीत आहे त्या आघाडीचं सुद्धा मुख्यमंत्री पदाचं नाव आधी जाहीर केलं जाऊ शकत नाही. थोडक्यात उद्धव ठाकरे यांनी कितीही हातपाय आपटले, कितीही रडारड केली, तरी उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे भावी मुख्यमंत्री आहेत असं काँग्रेस मान्य करणार नाही. हे ठणकावून सांगणारा पहिला काँग्रेस नेता पृथ्वीराज बाबा चव्हाण होते. आणि त्याचं कारण अर्थात सरळ आहे. सोनिया गांधींच्या आणि राहुल गांधींच्या गुड बुक्स मध्ये असलेला हा महाराष्ट्राच्या राजकारणाशी पूर्णपणे अलिप्त असलेला पण हायकमांडचा 10 जनपदचा लाडका नेता आहे. पृथ्वीराज बाबा चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हतेच, ते केंद्रीय राजकारण होते, राजीव गांधींपासून होते, राज्यसभा लोकसभा वगैरे वगैरे, पण महाराष्ट्रात नव्हते. पण 2009च्या विधानसभा जिंकल्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि आदर्श घोटाळा गाजायला लागला, तेव्हा सोनिया गांधींनी त्यांचा राजीनामा तडकाफडकी घेतला आणि त्यांच्या जागी पृथ्वीराज बाबा यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवलं. पृथ्वीराज बाबा चव्हाण यांची सगळ्यात मोठी गुणवत्ता अशी होती की त्यांचं आणि शरद पवारांचं खानदानी वैर आहे. पृथ्वीराज बाबांचे वडील आनंदराव चव्हाण, त्यांच्या मातोश्री प्रेमलाताई चव्हाण या दोघांनी सतत यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांचं जे राजकीय घराणं आहे, यशवंतरावांचं घराणं, त्याच्या विरुद्ध उभा दावा मांडलेला आहे. आणि त्यामुळे प्रेमलाताई असोत, आनंदराव चव्हाण असोत किंवा पृथ्वीराज बाबा असोत, हे गांधी कुटुंबाच्या गुडबुक्स मधले आहेत, लाडके. आणि म्हणूनच अशोक चव्हाणांना बाजूला केल्यानंतर त्यांच्या जागी पृथ्वीराज बाबांना मुख्यमंत्री बनवून आणलं, तेव्हा शरद पवारांच्या मुसक्या बांधाव्या यासाठीच आणलं होतं. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांची कामं पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री म्हणून अडवून ठेवत होते. अशा वेळेला संतप्त झालेले शरद पवार काय बोलले होते आठवतं? फायलीवर सही करताना हाताला लखवा मारलाय, हा टोमणा शरद पवारांनी पृथ्वीराज बाबा चव्हाणांना मारला होता. आणि पृथ्वीराज चव्हाण 10 जनपदची इमानदारी दाखवत, निष्ठा दाखवत पवारांची कोंडी महाराष्ट्राच्या राजकारणात करत होते. पण आता जी महाविकास आघाडी झाली आहे त्यामध्ये ज्येष्ठ आणि माजी मुख्यमंत्री आणि उत्तम अनुभवी म्हणून पृथ्वीराज बाबा चव्हाण हेच मुख्यमंत्री पदाला सर्वानुमते लायक ठरले असते यात शंका नाही. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंचं नाव आधीच जाहीर करता येत नाही असं ठणकावून त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, कारण ते स्वतःला आरशामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बघत होते. पृथ्वीराज बाबा चव्हाण सोडले तर बाळासाहेब थोरात होते. त्यांनी सुद्धा निकालापर्यंत असं काही सांगता येणार नाही, ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल असं सांगत महाराष्ट्राच्या राजकारणातले आपण काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेता आहोत आणि म्हणून भावी मुख्यमंत्री आपणच असू शकतो असा एक सूर लावला होता. उघडपणे ते बोलले नसतील, पण उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाखाली काम केलेलं असूनही उद्धव ठाकरेंच्या नावाला अगदी ठळकपणे पृथ्वीराज बाबा यांच्यानंतर विरोध करणारा काँग्रेस नेता बाळासाहेब थोरात होते. थोडक्यात जे काय होऊ घातलं होतं त्यामध्ये काँग्रेसचेच 3 भावी मुख्यमंत्री होते, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण. पण हे एवढेच नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जयंत पाटील पण आषाढभूतपणे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे दीर्घकाळ नजर लावून बसलेत आणि मध्यंतरी ह्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या तोंडाला मधाचं बोट लावलं होतं. जयंत पाटील सुद्धा जबाबदारी घेऊ शकतात, म्हणजे मुख्यमंत्री होऊ शकतात. तेही भावी मुख्यमंत्री होते, कारण
त्यांच्या वाढदिवशी सुद्धा इस्लामपुरात त्यांच्या पाठीराख्यांनी, चमच्यांनी, भाटांनी भावी मुख्यमंत्री जयंत पाटील अशी मोठमोठे फ्लेक्स लावलेले होते. तेही भावी मुख्यमंत्री होते. अर्थात राहिला महाविकास आघाडीतला तिसरा पक्ष उभाटा शिवसेना, ज्याचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे आहे. तिथे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे सोडून कोणीही स्वप्नात सुद्धा मुख्यमंत्री होण्याची कल्पना करू शकत नाहीत, मनात असा विचार सुद्धा आणू शकत नाहीत. कारण त्यांना स्वप्नात जरी वाटलं की आपण भावी मुख्यमंत्री आहोत आणि हे भावी स्वप्न अंबादास दानवे किंवा इतर कोणी भास्कर जाधव वगैरे बघत असतील आणि त्या स्वप्नात अचानक उद्धव ठाकरे आले आणि त्यांना शंका आलं की ह्याचं पण मुख्यमंत्री पदावर नजर आहे, तर त्याची उभाटा शिवसेनेत धडगत नाही. आणि त्यामुळे उभाटा शिवसेनेमध्ये कोणीही भावी मुख्यमंत्री असू शकत नाही. एकच निघाला, ज्याने फेब्रुवारी 2022 मध्ये ठाण्याला भावी मुख्यमंत्री म्हणून आपलं पोस्टर लावलं, पण उद्धव ठाकरेंच्या दबावाखाली ते सुद्धा काढून घेतलं होतं. त्याचं नाव एकनाथ शिंदे. बाकी कोणाची तेवढी हिंमत नाही, अजिबात नाही. आणि हे सगळे जे भावी मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये आपल्या सुप्रियाताई सुद्धा होत्या. मध्यंतरीच्या काळात जेव्हा अजितदादा पक्ष सोडून बाहेर पडलेले नव्हते, अशा वेळेला सुप्रियाताईंचा वाढदिवस आला तेव्हा महाराष्ट्र मुंबईतल्या बॅलार्ड पियरच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर सुप्रियाताईंचं सुद्धा मोठं पोस्टर लावलं होतं, भावी मुख्यमंत्री, पहिला महिला मुख्यमंत्री. मग त्याच्या बातम्या झळकल्यावर सुप्रियाताईंनी सांगितलं काढून टाका ते पोस्टर. पण सुप्रियाताई सुद्धा शर्यतीत आहेत आणि होत्या भावी मुख्यमंत्री. मुद्दा असा असतो मित्रांनो, 145चा आकडा कुठून आणायचा याचा विचार एकही करत नव्हता. जे हरियाणात झालं की 46चा आकडा बहुमतासाठी कसा जोडायचा याचा काँग्रेसमधला एकही नेता विचार करत नव्हता. पण प्रत्येक जण आशाभूतपणे मुख्यमंत्री पदाकडे डोळे लावून बसला होता आणि एकमेकांचे पाय खेचत होता आणि बहुमत राहिलं आणि सगळे हरियाणातले भावी मुख्यमंत्री काँग्रेसमधले बारगळले. त्यातून काही शिकले असते तर महाराष्ट्रात आधी 145चा जुगाड करू एवढा महाविकास आघाडीने विचार केला असता, ते हे सगळे भावी मुख्यमंत्री आधी आमदार 145 पेक्षा अधिक कसे येतील त्या मेहनतीला लागले असते, काम केलं असतं आणि निकाल हे असे आले नसते. पण या निकालांनी सगळ्यात वाईट गोष्ट काय केली असती तर नाना पटोले, पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे जे तीनही भावी मुख्यमंत्री म्हणून फलकावर झळकलेले होते किंवा बातम्यांमधून झळकत होते, ते 23 नोव्हेंबरचा सूर्य मावळण्यापूर्वी मंत्री, मुख्यमंत्री सोडा, आमदार सुद्धा राहिले नाही. मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघत बघत रममाण झालेले, आपल्या मतदारसंघात आपल्याला निवडणूक जिंकून आधी आमदार व्हायचे हे पण विसरून गेले आणि बघता बघता हे 3 भावी मुख्यमंत्री माजी आमदार होऊन गेले. निघाले होते मुख्यमंत्री व्हायला, पण निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर नाना पटोले, पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि बाळासाहेब थोरात माजी आमदार होऊन गेले. म्हणून स्वप्न बघायला हरकत नसते मित्रांनो, पण स्वप्न साकारण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. ज्या मेहनतीचं प्रतीक आहे नरेंद्र मोदी. आणि नुसतीच स्वप्न बघायची, भाष्कळ बडबड करायची याचं प्रतीक आहे राहुल गांधी. हा फरक आहे 23 नोव्हेंबरच्या निकालांनी. म्हणून तर चुकीचा आदर्श ठेवणाऱ्या 3 भावी मुख्यमंत्र्यांना माजी आमदार करून टाकलं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.